So welcome back. Now we are starting seventh chapter of geography, that is soils. So while answering the questions above, you must have gathered some information about soil and realized some of its characteristics. Let us consider the soil in more detail. तर वरती काही प्रश्न दिले आहे, ठीक आहे. सो दीज आर द क्वेश्चन्स. ते म्हणत आहे की तुम्ही जेव्हा हे ऑब्झर्व केले, काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, तर मृदेबद्दल काही माहिती मिळवली व त्याची वैशिष्ट्य तुम्हाला मग लक्षात आली. तर आता आपण पुढे याला सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ खडक असतो, प्रादेशिक हवामान असतं, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी हे त्या मृदेच्या निर्मितीत विचारात घेतले जातात, ठीक आहे. मूळ खडक म्हणजे पॅरेंट रॉक, नंतर तिथलं लोकल एन्व्हायरमेंट किंवा वेदर, आणि मग जैविक घटक, जमिनीचा उतार, स्लोप आणि कालावधी, ठीक आहे. सो व्हॉट आर द डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉईल, ठीक आहे. तर आता आपण पुढे सगळे आन्सर्स मिळणार आहेत आपल्याला. फ्रॉम वेअर डू द अबायोटिक फॅक्टर्स बिकम अवेलेबल फॉर सॉईल फॉर्मेशन अँड ऑन विच फॅक्टर्स डज द व्हरायटी इन द सॉईल डिपेंड, ठीक आहे. सो नाव नेक्स्ट द पॅरेंट रॉक, क्लायमेट ऑफ रिजन, बायोटिक मटेरियल अँड दिस झालं. सो फॅक्टर्स नेसेसरी फॉर सॉईल फॉर्मेशन. मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक कोणते? तर आपल्याला सगळ्यात आधी हे महत्त्वाचे की व्हॉट आर द डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉईल. तर मृदेमध्ये कोणकोणते घटक असतात, ठीक आहे. तर मृदेत असणारे विविध घटक, तर त्याच्यात बरेच मिनरल्स असतात, सॉल्ट्स असतात, त्यांचे नावं लिहायचे तुम्हाला. मृदा निर्मितीसाठी अजैविक घटक कुठून येतात? तर अजैविक म्हणजे काय? जे हालचाल नाही करत, ठीक आहे. तर से फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक आला, त्याच्यामुळे काही खडक तुटले तर त्याच्यातून मृदेची निर्मिती होते. नंतर सूर्यप्रकाश, वारा, तर हे कुठून येतात? तर ते निसर्गतः तयार होतात. आणि मृदेमधील विविधता कशामुळे निर्माण होते? तर मृदेची विविधता तिथलं पॅरेंट रॉक, नंतर तिथलं हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार, नंतर कालावधी, याच्यावर ते डिपेंड असते, ठीक आहे. सो दीज 3 क्वेश्चन्स डन. नाव पॅरेंट रॉक. तर मूळ खडक म्हणजे काय? तर प्रदेशातील मूळ खडक हा मृदा निर्मितीचा महत्त्वाचा घटक असतो. प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विधारण होते, ठीक आहे. जर हवामान खूप स्ट्रॉंग असेल, म्हणजे सिव्हिअर, तिथे सनलाईट असेल खूप जास्त, नेहमी वारा वाहत असेल किंवा थंडी असेल, तर मग काय होतं, दिवसा खूप जास्त तापमान, रात्री कमी तापमान, तर त्याच्यामुळे त्याचं काय होतं, एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होतं. तर त्यामुळे तो लवकर त्याचं विदारण होतं, तो लवकर फुटतो. सो इट इज कॉल्ड ॲज वेदरिंग. त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेल्या बसाल्ट किंवा बेसाल्ट या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. या मृदेला रेगूर मृदा असे म्हणतात. दक्षिण भारतातील ग्रेनाईट व नीस यामुळे खडकांपासून तांबडी मृदा तयार होते. ओके, तर आपल्याला हे कळलं की रिमेंबर दॅट पॅरेंट रॉक इन अ रिजन इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर. म्हणजे आता ज्या प्रकारचा खडक असेल, मूळ खडक असेल, त्या प्रकारे इथे ही मृदा तयार होते. समजा बसाल्ट असेल तर काळी रेगूर मृदा, आणि जर ग्रॅनाईट किंवा नीस असेल तर मग तांबडी मृदा तयार होते, ठीक आहे. नंतर रिजनल क्लायमेट म्हणजे प्रादेशिक हवामान. मग मृदा निर्मितीसाठीचा आवश्यक असणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे प्रादेशिक हवामान. हा मूळ घटकाचे विदारण होणे हा मृदा निर्मितीचा पहिला टप्पा असतो. मूळ घटकाचे जे अपक्षय होतं, विदारण होतं, म्हणजे त्याची जी वेदरिंग होते, हा त्याचा पहिला टप्पा असतो, ठीक आहे. विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते, ठीक आहे. प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते. एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते. उदाहरणार्थ सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे. येथे बसाल्ट या खडकाचे अपक्षालन म्हणजे लिचिंग होऊन जांभी मृदा तयार होते, ठीक आहे. आणि मग हा मृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या रेगूर मृदेपेक्षा वेगळा आहे, ठीक आहे. आता ते काय म्हणतात इथे की ज्या प्रकारे इथे समजा इथे उदाहरण दिलं की सह्याद्रीचा पश्चिम भाग आहे, तिथे दमट हवामान आहे, तर तिथे पण बेसाल्ट खडकच आहे, पण त्याच्यामुळे जांभी मृदा तयार होते, कारण की तिथे लिचिंगची एक केमिकल प्रोसेस होते, ठीक आहे.
तर ही जी रासायनिक प्रक्रियामुळे काळी मृदा तयार न होता लाल एक जांभळ्या कलरची मृदा थोडी तयार होते, जांभी मृदा. ठीक आहे. आणि हे जे होतं लिचिंग ते दख्खनच्या पठारावर होत नाही, तिथे फक्त अपक्ष होतं. म्हणजे काय तर तिथे फक्त विदारण होतं, त्याच्यामुळे काळी मृदा तयार होते. तर मग ज्या प्रकारचं क्लायमेट असेल, ज्या प्रकारचं प्रादेशिक हवामान असेल, त्याच्या तीव्रतेनुसार किती मृदा तयार होईल आणि किती लवकरात लवकर ती तयार होईल ते ठरत असतं. सो नेक्स्ट इज अवर बायोटिक मटेरियल म्हणजे जैविक घटक. ठीक आहे. तर जैविक घटकात काय होतं तर खडकांचे विदारण होऊन त्याचे मग भुगा तयार होतो. ठीक आहे. परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे. मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते. हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात. तसेच त्यांचे सूक्ष्म जीवांमार्फत विघटन होते. उदाहरणार्थ गांडूळ, सहस्त्रपाद म्हणजे पैसा किडा है ना, ज्याला आपण काय म्हणतो वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस असे म्हणतात. ठीक आहे. तर मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक असते. नंतर अनेक जीवांमार्फत विघटनाची प्रक्रिया होत असते. त्यामुळेच अलीकडे गांडूळ खत निर्मितीचे प्रयोग मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत निर्मितीची प्रक्रिया समजून घ्या. खत निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो व त्याला काही आवश्यक घटकही लागतात. उदाहरणार्थ ओला कचरा, पाणी, उष्णता इत्यादी. ओके. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट शॉर्ट नोट ऑन पॅरेंट रॉक. नेक्स्ट इज टाईम, कालावधी. मृदा निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये मूळ, खडकाचे विदारण, हवामान व जैविक घटक या सर्व बाबींचा समावेश होतो. ही प्रक्रिया मंद गतीने होत असल्यामुळे मृदा निर्मितीचा कालावधी मोठा असतो. उच्च दर्जाच्या मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. यावरून मृदा अनमोल असते हे लक्षात घ्या. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते. त्या मानाने कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीसाठीचा प्रक्रिया कालावधी जास्त लागतो. निसर्गाकडून मिळालेली मृदा एक साधन म्हणून मनुष्य वापरतो. याचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो. कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर केला जातो. त्यामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते. ओके. सो नाव रिमेंबर दिस. अर्थ डझंट मीन सॉईल. ठीक आहे. सॉईल कंटेन्स द पावडर्ड फॉर्म ऑफ वेदर रॉक. मृदा म्हणजे माती नव्हे. ठीक आहे. अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव मृदेमध्ये असतात. मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. वनस्पतींच्या वाढीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये त्यांना मृदेमधून मिळतात. मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे. या उलट माती हा एक पदार्थ आहे. ठीक आहे. तर वॉटर युजेड, अर्थ इज ऑल्सो अ सबस्टन्स. तर मग सॉईल इज अ कम्प्लीट इकोसिस्टम. थोडक्यात काय तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो तर कुंभार माती या पदार्थाचा वापर करतो. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता ट्राय दिस की सारख्या आकाराच्या 3 कुंड्या घ्या. ठीक आहे. एक कुंडी रिकामी घ्या. ठीक आहे. दुसऱ्या कुंडीच्या तळाचे छिद्र बंद करून त्यात फक्त पाणी भरा आणि तिसऱ्या कुंडीत मृदा भरा. 3ही कुंड्यात कोणत्याही बिया टाका. उदाहरणार्थ हळीव, वाटाणे, चवळी, मूग, मेथी, गहू, धने इत्यादी. आणि 3ही कुंड्या उन्हात ठेवा. त्यातील रिकाम्या व मृदा भरलेल्या कुंड्यात 4-5 दिवस थोडे थोडे पाणी टाका. निरीक्षण करा. ठीक आहे. आता काय झालं, आपण रिकाम्या ह्याच्यात पाणी टाकलं आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. So what happened to the seeds put in the empty pot and pot filled with water? रिकाम्या कुंडीतील व फक्त पाणी असलेल्या कुंडीतील बियांचे काय झाले? तर त्या काय होईल, ते कुजतील वगैरे. ठीक आहे. रिकाम्या कुंडीतल्या तशाच राहतील. मृदा असलेल्या कुंडीतील बियांचे काय झाले? तर मृदा असल्यामुळे त्याला कोंब फुटले आणि ते वरती आले जमिनीच्यावर, म्हणजे एक प्रकारे ते उगवले. यावरून तुम्ही काय अनुमान काढाल?
याच्यावरून आपण असं अनुमान काढू शकतो की मृदेमध्ये काही पोषक द्रव्ये आहेत आणि त्यांना पाणी मिळालं तर मग त्या बियांना जर पाणी मिळालं तर त्यातून आपण पिकं घेऊ शकतो. जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन. आता बघा, पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे वनस्पती जीवन होय. या वनस्पतींची निर्मिती, वाढ आणि आधार म्हणून मृदेचे असाधारण महत्त्व आहे. ज्या प्रदेशात सुपीक मृदा आहे तेथे वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेले असते. उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेश. ज्या प्रदेशात सुपीक मृदा नसते तेथे वनस्पतीची वाढ कमी होते. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेशात या प्रदेशात्मक मृदेची कमतरता असते, तेथे वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो. उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश. ठीक आहे. तर मग ज्या प्रदेशात मृदा सुपीक नसते तेथे वनस्पतीची वाढ कमी होते, तर वाळवंटात आपण बघतो. आणि जिथे मृदाच नसते तिथे तर वनस्पती जीवन नसते, म्हणजे ध्रुवीय प्रदेश, पोलर एरियाज. तर मग केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही. वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी सुपीक मृदा महत्त्वाची असते. फर्टाईल सॉइल्स फेवर प्लांट ग्रोथ. सो थिंक अबाउट इट. विषुववृत्तीय प्रदेशात सुपीक मृदा का आढळते? कारण की तिथे दररोज पाऊस पडतो आणि त्याचबरोबर भरपूर सूर्यप्रकाश पडतो. त्यामुळे तिथे मृदेची तयार होण्याची प्रक्रिया आणि त्यात सुपीक जे पोषक द्रव्य आहे ते भरपूर आहेत. त्यामुळे सुपीक मृदा तिथे मिळते. नवीन नवीन मृदा तयार होत असते पटापट. वाळवंटी प्रदेशात वनस्पती तुरळक का आढळतात? कारण की वाळवंटी प्रदेशात पाण्याचा अभाव असतो आणि त्याचबरोबर मृदाही कमीच असते. ठीक आहे ना, सुपीक नसते तिथे, त्यामुळे मग तुरळक वनस्पती आढळतात. आता व्हेन मॅन रिअलाइज्ड. आता जेव्हा जमिनीत बी टाकल्याने पीक येते हे मानवाला समजल्याने त्याने मृदेचा वापर करायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या हे लक्षात आले की नदीकाठच्या सुपीक मृदेत पीक जास्त चांगले येते. मग मानव नदीकाठच्या प्रदेशात समूहाने राहू लागला. त्यामुळे नदीकाठी मानवाच्या प्राचीन संस्कृतीचा उदय झाला. उदाहरणार्थ सिंधू, हडप्पा संस्कृती. ठीक आहे. तर मग मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मानव शेतीमधून अन्नधान्य मिळवू लागला. शेती व त्यातील पिकांचे उत्पादन हे मुख्यत्वे करून पाण्याची उपलब्धता व प्रदेशातील मृदेवर आधारित असते. म्हणजे जास्त पाणी आणि सुपीक मृदा पाहिजे चांगल्या पिकांसाठी, हे त्याच्या लक्षात आले. ठीक आहे. सुपीक मृदेच्या शोधात व तेथे स्थायिक होण्यास मानवी समूहात स्पर्धा होऊ लागली. त्यानंतर पीक भरघोस येण्यासाठी मृदेची प्रत वाढवण्याचे विविध प्रयत्न मानव करू लागला. त्यासाठी विविध प्रकारची खते तो वापरू लागला. त्यामुळे शेतीच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. रेकॉर्ड ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन्स. सो मृदेच्या प्रकारानुसार अन्नधान्य, फुले, फळे इत्यादी उत्पादने घेतली जातात. महाराष्ट्रातील दख्खन पठारावरील रेगूर मृदेत प्रामुख्याने ज्वारी, बाजरीसारख्या धान्य पिकांचे उत्पादन होते. तर कोकण, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक या प्रदेशातील मृदेत तांदळाचे म्हणजे धान उत्पादन होते. मध्य प्रदेशातील पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेत बटाटा या पिकाचे उत्पादन होते. स्थानिक उत्पादनांनुसार तेथील मानवाचा आहार निश्चित होतो. ठीक आहे. तर मग ज्या प्रदेशात शेतीयोग्य मृदा नाही त्यांना आजूबाजूच्या प्रदेशातून धान्य आयात करून त्यांची गरज भागवावी लागते. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, कतार, ओमान इत्यादी देश त्यांच्या गरजा चीन, भारत, अमेरिका या देशातून माल आयात करून भागवतात. ठीक आहे. ज्या प्रदेशात सुपीक मृदा असते त्या प्रदेशात अन्नधान्याची स्वयंपूर्णता दिसते. त्यामुळेच अशा प्रदेशात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते. अशा प्रदेशात शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे विकसित होतात. उदाहरणार्थ ऊस उत्पादन, साखर कारखाने, फलोत्पादन क्षेत्रात फळे प्रक्रिया उद्योग इत्यादी. अशा प्रदेशांचा पुढे विकास झालेला दिसून येतो. ओके, सो दिस मच इज सफिशियंट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज write short note on importance of soil. Write a short note on importance of soil.